वर्षभरापूर्वी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले वांगणी पूर्वेतील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांच्या सोयीकरता उभारल्या जाणाऱ्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे काम कासवगतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत। वांगणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विविध सोयी उपलब्ध करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेता वांगणी पूर्व भागातील नागरिकांना सोय व्हावी याकरता पूर्व भागात आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची मंजुरी मिळवून देण्यात आली आहे। या उपकेंद्राच्या उभारणीसाठी 14 गुंठे जागा वांगणी गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर गेणू मिसाळ यांनी स्वइच्छेने दिली आहे। वर्षभरापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं। मात्र 1 वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत या उपकेंद्राची इमारत उभी राहिली नाही। अत्यंत धीम्या गतीने उपकेंद्राचे काम सुरू असल्याने नागरिकांना सुविधा देण्यासाठी दिरंगाई होत असल्याचं दिसून येतंय। वांगणीचा भौगोलिक विस्तार मोठा असून पूर्व भागातील नागरिकांना पश्चिमेकडे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याकरता जवळपास 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। इतकंच नव्हे तर आदिवासी बांधवांना हा प्रवास खर्चिक आणि त्रासदायक ठरतोय। याच नागरिकांची सोय व्हावी याकरता हे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले जाणार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम पूर्णत्वास येण्याचा कालावधी देखील संपत आलाय। 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊन देखील अद्यापपर्यंत या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले नाही। आमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजन करून 1 वर्ष उलटून गेलं, मात्र त्यानंतरही नागरिकांच्या सोयीकरता आवश्यक असणारे हे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीच्या प्रतीक्षेतच आहे। त्यामुळे या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे काम कधी पूर्ण होणार आणि नागरिकांची गैरसोय कधी दूर होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.